चला मैदानाच्या आतमध्ये लवकर उतरा. बॅटिंग टीम माझा सरली संघ विनंती करतोय, फिल्डिंग टीम सजवून घ्या ना प्लीज प्लीज, रिक्वेस्ट करतोय. फिल्डिंग टीम फायर बॉ लवकर क्षेत्र सजवून घ्या आपण. माझ्या दिशेने या ठिकाणी सामना होतोय सुरुवात. सरवली ब त्यांच्या विपरीत संघ फायर ब, दोन्ही ब ब हे संघ मैदानाच्या आतमध्ये. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करायचे दक्षता असू द्या फिल्डिंग टीम. आपण विनंती करतोय जसा पंच ग्रीन सिंग आमच्यापर्यंत पोहोचेल तसं मात्र टायमर देखील ऑन होईल. पहिला षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती प्रीतम गरत, वॉइस ऑफ पास्तळ म्हणून ज्याच्या काही नेहमी पाहिलं जातं 77 समालोचकाच्या भूमिकेमध्ये आज मात्र खेळाडूच्या भूमिकेमध्ये ज्यांच्या नावावरती एक बायसिकल देखील पाहायला मिळाली पास्तळ प्रीमियर लीग मध्ये. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज तज्ञ मात्र बेस्ट बॉलर देखील ठरली होती. तीच आता गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतात. पंचायत ग्रीन सिंगला आमच्यापर्यंत पोहोचलाय. सामन्याला होतोय सुरुवात. पहिला बॉल उत्कर्ष पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधनं स्पर्धेतील पहिलं अर्धशतक पाहिलंय. स्विचिट खेळलाय, फटका मात्र शॉट फाईन लेग मध्ये ट्रॅव्हल. एक सिंगल रन या बॉलवरती मिळते आहे. सिंगलच्या मधनं धपल कवर धावा एक. सांघिक वैतिक खातं पहिल्या बॉलवरती ओपन केलाय. फलंदाज आपण पाहतोय मिस्टर उत्कर्षांच्या माध्यमातून. पहा ऍक्शन रिप्ले. अगदी बॉल पडला, काटा बदलला, वळण घेतलं दुसऱ्या बाजून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाच बॉलचा खेळ अजून बाकी आहे. P1 षटक. 3 खेळाडू हे मात्र 30 सेकंडच्या बाहेर साधू शकतात. चला फास्ट क्रिकेट खेळा फिल्डिंग टीम, रिक्वेस्ट करतो आपल्याला. प्रीतम षटकातील पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल पंचांच्या अगदी उजवा बाजून. राईट आर्म राऊंड विकेट. बॉल क्रमांक 2 स्ट्राईक इन वरती आदित्य बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. रन मशीन ऑफ सरवली या उपदेशाच्या ठिकाणी नेहमी पाहिलं जातं. यॉर्कर टाकलाय आणि बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम दर्शकधार नेत्रदीपक चेंडू पाहायला. हा ऍक्शन रिप्ले. अगदी पायाच्या मध्यमात टांगा पलटी घोडा फरार अशा पद्धतीने दृश्य पाहायला मिळाला या बॉलवरती. पायाच्या मध्यमात चेंडू ट्रॅव्हल झाला, सरळ मात्र बॉल. पुढचा बॉल. यावेळेला फटका छान केला. बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल रन या ठिकाणी पूर्ण होत आहे. सिंगलच्या मधनं धावफलक आकार गेला. धावफल कबर धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 अंकांवरती. संयमानं सुरुवात केलाय सरवली ब या टीमनं. चांगला खेळ त्यांना आज क्रीडांगणावरती करावा लागेल. उत्कर्ष आहे ज्याच्या काही क्षमता आहे. आज त्याने क्षमतेनुसार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केलाय. प्रीतम थोडस क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करत असताना बॉल क्रमांक 4 वरती. या वेळेला परफेक्ट 5 रनांमध्ये बॉल आला परंतु फटका फसलाय. या ठिकाणी आपण पाहू शकता थोडासा फनी मुवमेंट या बॉलवरती घडलाय. सिंगल पूर्ण सेकंडचा प्रयत्न आहे
बघता बघता 2 पूर्ण, त्यानंतर तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिने इझिली डन अँड लुक. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. सुंदर हा ॲक्शन रिप्ले. अगदी बॉल हवेमध्ये तरंग होतो, उलट्या दाबात गेले. त्यानंतर त्यांच्या अगदी पायावरती हा बॉल पडला. त्यानंतर बॉल मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, स्वतः पोहोचले बॉल पर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्यानंतर चांगला थ्रो, चांगला कॅरी. परंतु फलंदाज मात्र सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोचले गेले. आलो ठीक. आलो ठीक. हालो ठीक. हालो चला जाऊया पुन्हा एकदा मागच्या दिवशी ना. याही वाला चांगला फटका केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल झाले. सिंगल रन. सेकंडचा प्रयत्न केला नाही. या ठिकाणी मात्र मिस्टेक झाली आणि मिस्टेक झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा या बॉलवरती मिळतात. षटक संपली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती विदाउट लॉस. प्रथम बॅटिंग करते टीम सरवली ब. तुला फिल्डिंग संघ फास्ट क्रिकेट खेळावा आपल्याला विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याला पहिल्या षटक हाताळण्याकरिता तब्बल 5 मिनिटं खर्च केला. फिल्डिंग टीम लक्षात असू द्या. तुम्हाला त्या षटका संपल्यानंतर तुम्हाला टायमिंग तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आता 18 बॉलचे खेळणं बाकी. प्रोजेक्टर स्कोर आपला दर्शवत आहे की 32. 8ची सरासरी प्रति षटका मागे. परंतु 8ची सरासरी वाढली देखील जाऊ शकते, कमी देखील होऊ शकते. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होत आहे. बॉलर नेम योगेश आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केले दुसऱ्या षटकामागे. पहिला बॉल घेऊन योगेश होईल पंचांच्या उजव्या बाजूनं. पहिलाच बॉल या ठिकाणी नो बॉल. ओव्हर स्टेपिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पंचांच्या माध्यमातून नो चेंडू घोषित केला. फ्री हिट. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता फ्री हिट बॉल असेल, मोहबा असेल, संधी असेल. फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय मिस्टर आदित्य. लेफ्ट आर्म बॅटर. टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक घातक फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिले जाते ते फलंदाज म्हणजे लेफ्ट आर्म बॅटर. आणि तेच आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. फ्री हिट बॉल या ठिकाणी मात्र फटका छान केला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. स्वतःच्या फलंदाज झेल कॅरी केली योगेशानं. त्यांना वाटलं की मात्र फलंदाज बाद असेल, परंतु या ठिकाणी पंच दर्शवतात की हा बॉल फ्री हिट होता. एक सिंगल रन या बॉलवरती मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावा 10 या अंकांमध्ये डबल डिजिट मध्ये धावफलक जात असताना पाहायला मिळते. 1.1 चा खेळ समाप्त होत झालाय. चांगला खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरवली ब ह्या संघाकडनं. कमीत कमी 40 धावा बनवण्याचा प्रयत्न. 10ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन ठेवले तर डेफिनेटली 40 होऊ शकतात. परंतु या ठिकाणी मात्र कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. टी फार ब याच मैदानावरती हा संघ सातत्यानं सराव करतो, प्रॅक्टिस करतो. अनुभवी हा ग्राउंड आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन योगेश. स्ट्राईक इन वरती उत्कर्ष. रन मशीन ऑफ सरवली ज्याच्या बॅट मधनं 50 धावा पहिला तोच काढू इन ऍक्शन मध्ये. याला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क खूप सुंदर झालाय. बॉल मात्र
थांबणार नाही चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे उत्कर्ष ब्रँडचा ब्रँडेड धीमाकेदार चौकार 4. उत्कर्ष आपण पाहू शकतात एंड्रो या नावाने प्रसिद्ध आहेत आणि का प्रसिद्ध आहेत ना त्याचं प्रमुख उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना पाहायला मिळतात. का बॅटिंग करतोय ज्या दिशेने बॉल टाकतात त्या दिशेने फटका खेळतो. अगदी बॉलच्या मिरेटवरती फटका खेळण्यासाठी उत्कर्षांना जाणला जातो. थोडंसं दबाव आता योगेशवरती क्रिएट झालाय. ऑटोमॅटिकली ज्या वेळेला धावा येतात ना फलंदाजाच्या बॅटमध्ये धावा व्हायला गोलंदाज ऑटोमॅटिकली तो प्रेशर क्रिएट होतो आणि तो प्रेशर सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. हावभाव या ठिकाणी आपण पाहू शकतात. कॅमेऱ्यामध्ये सर्व काही गोष्टी कैद करत असताना मुन्ना जयस्वाल यांना खूप सुंदर कॅमेरामॅनची भूमिका आणि ओम साई स्पोर्टचे देखील कॅमेरामॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. 14 धावा फलकावरती 14 रन विदाउट लॉस. चांगली बॅटिंग सुरुवात करत असताना पाहायला मिळतोय सरवली बस संघ. चला फास्ट क्रिकेट खेळा. आलोच नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुंजल पाटीलसाठी तो आलाय. या उत्पादन ज्याच्याकडे नेहमी पाळलं जातं तोच बॅटिंगसाठी आलाय. पाहूया कशा पद्धतीने खेळ त्याच्यामध्ये केला जाईल. तुला फिल्डिंग संघ आपल्याला सातत्याने विनंती करतो आपण फास्ट क्रिकेट खेळावं. आपण आतापर्यंत वेळ भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला. आपण 1.39 चेंडू टाकण्याकरिता तब्बल 8 मिनिटं खर्च केलेत. एक चेंडू टाकण्याकरिता आपण मात्र 1 मिनिट हा खर्च करतो. लक्षात असू द्या फिल्डिंग टीम आपल्याला सातत्यानं लक्ष भेटतोय. सामन्याच्या दिशेने जाऊया. बॉल क्रमांक 4 वर यावेळेला चांगला बॉल आहे. चेंडू आणि पॉईंटमध्ये नाही संपर्क. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ समाप्त. 14 धावा फलकावरती 1 विकेट. सरली प्रथम बॅटिंग करते तर फिल्डिंग करत संघ पाहायला मिळतोय फायर या स्पर्धेचे आयोजक नियोजक स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ त्यांच्यामध्ये आतापर्यंत दाखवलाय. कुंजल बॅटिंगसाठी आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पेशकश करावं लागेल या मॅच मध्ये. आणखीन एक डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 चेंडू मात्र सलगचे डॉट टाकल्यात. काय बॉलिंग पाहायला मिळते या षटकामागे. योगेश काय कमबॅक करतोय. विकेट आल्यानंतर आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स मोस्ट इम्पॉर्टंट इन टेनिस क्रिकेट. स्वतःवरती विश्वास असणं ही क्रिकेटच्या खेळामध्ये जमेची बाब असे आणि आज मात्र आत्मविश्वासनुसार गोलंदाजी करत असताना योगेश आपण पाहतोय. लास्ट टू गो अंतिम बॉल सेकंड ओव्हर. उलटॉस टाकलाय. मिड विकेटला फटका केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये मिस्टेक झाल्या त्यांच्याकडे पडतो एकाच धाव आणि 1 मधनं फलकावरती धावा आपण पाहतोय. 2 षटकाच्या अखेरीमध्ये 15 या अंकांवरती 15 रन. दोन षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती. आता येणारे 2 षटक 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा देखील या मॅच मध्ये बनवाव्या लागतील.
कुंजल त्याच्या स्वप्नीनं आदित्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आदित्यने 5 बॉलमध्ये 3 बनवल्या आहेत. तदनंतर कुंजलने 3 मध्ये 1 बनवल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात. तिसऱ्या षटक हाताने करीत गोलंदाज शुभम सज्ज झाले. स्ट्राईक इन वरती कुंजल पाहायला मिळते बॅटिंगसाठी. त्याने अंतिम बॉलवरती एक सिंगल काढले, ते स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. पारदर्शक या ठिकाणी ऑन झालाय. विस्मय यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं. या बॉल मध्ये फटका छान केलाय. फायनल स्वीप. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. तो परत एक सिंगल सेकंड साठी पलटले होते. अगदी नॉन स्ट्राईक इनचे खेळाडू आहेत ना, ते अर्ध्या पिच पर्यंत धावले होते, परंतु स्ट्राईक इन वरती खेळाडू होते आदित्य, हे मात्र रन घेण्यासाठी इंटरेस्टेड नव्हते या बॉल करते. हे पाहायला मिळालं. एकच धाव स्वीकारले शुभम ह्याच्या अगेन्स्ट मध्ये. 1च्या मधनं धावफलकावर 16 रन, 1 लॉस, 1 विकेट गमून फलंदाजी करते सरली ब, ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये 47 धावा त्याची मात्र सुरुवात आता अडखळत नव्हतं असं पाहायला मिळते. हेच तर आहे क्रिकेटचा खेळ, कधीही रंग बदलू शकतो. राजकीय पक्ष सरडा जेवढा रंग बदलत त्याहीपेक्षा अद्वितीय रंग बदलणारा खेळ फक्त आणि फक्त क्रिकेट आहे. सरडा उगाच नावावरती पडला, सरडापेक्षा जास्त रंग तर माणसं बदलतात, हे आपण अनेक वेळा पाहिलंय. शॉर्ट बॉल होता, अगदी बॉडीला डॅमेज केलं. पुन्हा एकदा सिंगल रन मिळते या बॉलवरती. सिंगलच्या मधनं धावफलकावरती धावा 17 खतरा असेल आता बॅटिंग टीम वरती. सध्या तरी बॅटिंग टीमला देखील पलटवार वार करावं लागेल. लेगबायचे संकेत अभिजित तांडील सरांच्या माध्यमातून देण्यात आलेत. खूप सुंदर पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला अभिजित तांडे सर, प्रीतम तामोरे सर, अक्षयजी नाईक सर या स्पर्धेचे मुख्य समालोचक प्रीतम घरत. तदनंतर आमचे ऑपरेटर स्कोरर अतुल घरत असतील. आता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये मुन्ना जयस्वालांना, मॅजिक फिंगरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय हर्षित घरत. सुंदर काम या संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये केला जातोय. हर्षित घरत आज मात्र निकाल लागला 12वी मध्ये, ते देखील पास झाला. त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन देतोय. तब्बल ते 9 दिवस आपल्या समवेत मॅजिक फिंगरच्या भूमिकेमध्ये असतील. फुल टॉस टाकलाय, समोर केलाय, लॉंग ऑनला बॉल मात्र हिरवा घासला गुदगुल्या करत मात्र ट्रॅव्हल सिंगल सेकंडचा प्रयत्न धोक्यात आहे. आदित्याची विकेट धोक्यात होती आणि धोक्यात असल्या कारणाचा फलंदाज हा मैदानाच्या बाहेर. हा या ठिकाणी आपण पाहतोय पारदर्शक लागू झालाय कुंजल यांच्याकरिता. जर त्याने मध्ये 3 चेंडू डॉट स्वरूपात खेळले त्यांच्याकरिता चिनू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल. याला बाटला बॉल स्पर्शला मागे या ठिकाणी नागमोळी वन पाहायला मिळालं आणि सरळ बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4, नशिबाचा चौकार या ठिकाणी तसं पाहायला मिळतोय. हा पा उडी मारली, झंप मारली, त्यानंतर फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्यांना बॉलने सांगितलं टाटा बाय बाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराच्या मधनं फलकावरती धावा आपण पाहतोय 22 अंकांवरती 22 रन ऑन द बोर्ड. आता चांगला बॉल आहे का या गोष्टीची चर्चा सुरू होती. पंचांचा इशारा, वाईट बॉल एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या मधनं धावफलक आकारगी धावफलकावर जात 23-23. आपण गोलंदाजांना पाहतोय एका स्क्रीनवरती शुभम 2.5चा खेळ समाप्त, 7 बॉलचा खेळणं बाकी या पहिल्या इनिंगच्या डावातील. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला तो करत असताना पाहायला मिळतोय. याही वाला चांगला बॉल, निर्धाव चेंडू डॉट, षटक संपलेत या ठिकाणी.
तीन षटकाच्या समाप्तीने तो फलकावरती धावा 23 रन ऑन दी बॉल, लॉस ऑफ 2 विकेट. फर्स्ट बॅटिंग टीम सरवली ब. तेवीस धावा फलकावरती 23 रन ऑन दी बोर्ड. आता येणारे 6 बॉल, 6 मध्ये कमीत कमीत 2 षटकाची अपेक्षा असेल सरवलीच्या पाठीराख्यांना. जर 35 धावा झाला ना फायटिंग टोटल स्कोर डेफिनेटली होईल अतुल सर. आणि फायटिंग टोटल स्कोर या मैदानावरती जर 30च्या पलीकडे धावा गेल्या ना 4 षटकामागे तर मोठी मजल मारे जाईल बॅटिंग टीम करणं. कारण आपण कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं होतं धावा इकडे माझा चेस देखील होता, डिफेन्स देखील होतात. आंबटगोड मैदान आहे, या मैदानावरती काहीही घडू शकतं. इकडे संतला जरी बोलावलं ना की कुठला सामना हा जिंकेल तो संत म्हणेल हा जिंकेल, परंतु बॅटिंगमध्ये देखील कुठला संघ जिंकू शकतो. बॉल चांगला होता परंतु या बॉलवरती सिंगल रन भीती आहे. चांगला क्षेत्ररक्षण करतो फिल्डर रुपेश. एक सिंगल रन, सिंगलच्या मधनं धावफलक आकार घेत धावफलकावरती धावा 24 लॉस ऑफ 2. 5 बॉल ते खेळणं बाकी आहे. सुंदर गोलंदाजी सुद्धा फायर ब या टीम कडनं. अजूनही 24 झाल्यात. आता 5 बॉल आहेत, 5 मध्ये 2 षटकार ठोकावे लागतील. कल्पक या फलंदाज या खेळाडूकडे ना क्षमता आहे परंतु आज क्षमतेनुसार खेळावं लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग असून त्याला ते तुम्हाला क्रीडांगणात स्ट्रॉंग राहावं लागतं. एक चौकाराच्या पाठमधनं आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट, परंतु विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मजबूर केलाय. या ठिकाणी आपण पाहतोय कल्पक या फलंदाज गॉन. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी खुश दाखल झालाय. चोवीस धावा फलकावरती 3 विकेट. आता खुशला संधी असेल या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करण्याची. एक युवा खेळाडू फ्युचर ऑफ सरवली म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. अंडर-20 मधील अष्टपैलू खेळाडू. आता नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज कल्पक. कल्पकाने चांगला स्ट्रोक केलाय, स्वीपचा फटका केला, डीप मध्ये फिल्डर आहे. डेंजर एंडला थ्रो झाला, डायरेक्ट हिट नाही आहे. जर डायरेक्ट हिट लागला तर डेफिनेटली फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता या बॉलवरती वाढली असती, परंतु असं चित्र क्रीडांगणावरती पाहायला मिळालं नाहीये. या बॉलवरती धावा मिळतात 2. ऍक्शन रिप्ले हा पाहायला मिळतो आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केलं. चांगला थ्रो, चांगला कॅरी, परंतु थ्रो नाही लागला. स्टंप वरती बॉल आथळला नाहीये. यॉर्कर टाकलाय आणि या ठिकाणी मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी मजबूर केलाय कल्पक या फलंदाजाला. गॉन. नवीन खेळाडू लवकर या बॅटिंग साठी. दोन बॉलचा खेळणं बाकी आहे. 2 मध्ये एखादा षटकार ठोकावाच लागेल डेफिनेटली फलंदाजांना. जरी चौकार आला तरी देखील सरवलीचे पाठीराखे खेळाडू मध्ये समाधान मानतील, कारण की 30च्या जवळपास धावफलक जाऊ शकतो. फायटिंग टोटल स्कोर होईल 24 बॉल मध्ये. जरी 30, 32, 34 आला तरी देखील हा मॅच बनेल. रोमांचक हा सामना क्रीडांगणाच्या आतमध्ये सेकंड इनिंगला देखील आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने सरली संघाची गोलंदाजी पाहायला मिळाली मागच्या सामन्यामध्ये. कमी धावांपर्यंत रोखून ठेवलं. 6 ते 7 विकेट त्या टीमचे घेतले होते. षटकातील 5वा बॉल सिद्धेश. फुल टॉस टाकलाय, नो बॉल. या बॉलवरती मात्र एक सिंगल, नो +1 सेकंडचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी मात्र फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद. चला नवीन खेळाडू लवकर या बॅटिंग साठी. नो +1 बॅटिंग साठी लवकर जाणार. हिट बॉल, लायसन टू स्किल. फलंदाजाकडे तर मोहबा आहे मोठा फटका खेळण्याची आणि मोठा फटका कशा पद्धतीने खेळ त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. खुश ह्याच्याकडे लायसन टू स्किल मोहबा आहे.
फक्त आणि फक्त फ्री हिट बॉलवरती फलंदाज हे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊ शकतात. आणि पाहूया आता कशा पद्धतीने खेळ त्याच्यामधनं केला जाईल. नवीन खेळाडू बॅटिंगसाठी चिराग, याच्या नावात आहे राग, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू तेजस बॅटिंगसाठी, चिराग हे बाद झालेत. यॉर्कर टाकलाय, चांगला स्ट्रोक केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल, फिल्डर जज करे तोपर्यंत सिंगल. आता मिस्टेक केली आहे, फॉर्मलिंग झाले, फायदा होणार आहे या बॉलवरती. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट जरूर लागला, परंतु फलंदाज हे सुखरूपपणे क्रीजवरती पोहोचले आहेत. या बॉलवरती धावा मिळते तब्बल 2 च्या मधनं फलकावरती धावा 30 लास्ट टू गो. अंतिम बॉल फर्स्ट इनिंग, पहिल्या इनिंगच्या डावातील अंतिम बॉलचा खेळ ना बाकी आहे. बघा अंतिम बॉलवरती धावा किती येतील. फलंदाज खुश, 2 बॉलमध्ये 3 बनवल्यात. तर तोच खेळाडू स्ट्राईक एंड वरती आहे. लेफ्ट आर्म बॅटर, 5 विकेट गमून फलंदाजी करतोय सरवली ब संघ. अंतिम बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहे सिद्धेश. अंतिम बॉल इनसाइड आउट, थ्रू दी कव्हर फटका केलाय. चांगला स्ट्रोक, चांगला थ्रो या ठिकाणी होईल का? तर 2 धावा पुन्हा एकदा रोखू शकणार नाही आहेत. तिसराचा प्रयत्न चालवला या ठिकाणी आता फलंदाज. तिसरी धाव घेत असताना बाद. 32 धावा फलकावरती आणि 33 धावा जी आम्ही टोटल ठरवली होती ना माइंड मध्ये, 30 टोटल या ठिकाणी जिंकण्याकरिता दिल्यात. 24 बॉल 33 टार्गेट, विकेट 6. या ओव्हरमध्ये विकेट गेले तब्बल 3 विकेट गेल्यात. तर फिल्डिंग टीम लवकर लवकर क्षेत्राची सजवून घ्या आणि बॅटिंग टीम आपले 2 खेळाडू हे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाठवायचे आहेत. चला फिल्डिंग टीम लवकरात लवकर आपण क्षेत्राचे जजबून घ्यायचं आहे. 32 धावा फलकावरती 33 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करत सामन्याला होतोय सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल. तेजस यांना पाहतोय. सरवली एक्सप्रेस या उपवाद त्याच्याकडे नेहमी पाहिलं तोच गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय. पहिलं षटक घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन आहे. 3 खेळाडू 30 सेकंड बाहेर सदरत आलं. मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं त्याच दिशेने हा फटका केला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगला क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही त्या बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती सांघिक अवैतिक खातं ओपन केलाय फलंदाज साजनकडनं. साजन त्याच्या सोबतीनं अजितची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल या ठिकाणी 2 धावात आता येणारे 23 बॉल आणि धावा बनवायच्या 31 हा सामना जिंकण्याकरिता. वेगवान चेंडू होता, डॉट बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंप दिशेने मारा केला. तेजस सरवली एक्सप्रेस या उत्पादन त्याच्याकडे नेहमी का पाहिलं जातं त्याचं प्रमुख उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूची निवड, चांगल्या चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. या वाला परकट
व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका केलाय. सरळ बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार 4. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती हुक केलं आणि या बॉल वरती धावा तब्बल बुक केल्या 4. अप्रतिम फटका पाहायला मिळाला फलंदाज मिस्टर साजन या फलंदाजाकडनं. 3 बॉलचा केस मध्ये 6 धाव फलकावरती. 2 डॉट चौकार. अशा पद्धतीनं बॉलिंग समरी या षटकाच्या आपण पाहतोय. P1चा षटक आहे. 3 बॉलचा खेळणं बाकी. थोडंसं कान मात्र या ठिकाणी मात्र देताना पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक ओम भालेराव यांच्या माध्यमातून. आपलं एक्सपिरियन्स थोडंसं तेजसना शेअर केलाय. यॉर्कर टाकला पुढे एकदा फटका छान केला. बॉल मध्ये बिटवीन मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक वेगवान आलाय पॉइंटला. फर्मलिंग झालाय. मिस्टेक झाली आहे आणि मिस्टेक झाल्यानंतर फायदा या ठिकाणी खेळाडू उचलत असताना पाहायला मिळतील. या बॉलवरती पुन्हा एकदा 2च्या मध्ये 8 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ फायर का बॅटिंग करत्या मैदानावरती. याच मैदानाचे सातत्यानं आज संघ सराव करतो. याच मैदानावरती प्रॅक्टिस करतो हा संघ. आज एक्सपिरियन्स खेळाडू आहेत त्या संघाशी. चांगला खेळ त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. सध्याच्या घईला साजन त्याच्या स्वप्नीन अशीत कडनं षटकातील 5वा बॉल वेगवान टाकलाय. डॉट बॉल आला. निर्धाव शेंडू कमबॅक केल्या तेजस याच्याकडनं. छोटसा कमबॅक आपल्या संघाकरिता करतोय. अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक षटकामागे 8-8ची सरासरी मेंटेन ठेवायची. ती सरासरी सध्या तरी मेंटेन ठेवली आहे फायर या टीमनं सेकंड इनिंगच्या डावामध्ये. फुलटॉस पुन्हा एकदा मिस केल्या. डॉट बॉल आला. षटक समजा या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा 8 विदाउट लॉस. चांगली सुरुवात सेकंड बॅटिंग टीम फायर. आता येणारे 18 बॉल धावा बनवायचे 25. चला फिल्डिंग संघ आपल्याला विनंती करतो. आपण मात्र टाइम काही देखील लक्ष असू द्या. घड्याळ काही देखील लक्ष असू द्या. एक षटक हाताळण्याकरता तब्बल तुम्ही आता 5 मिनिटं खर्च केला. 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक पूर्ण करायचे. दक्षता असू द्या. अन्यथा अंतिम षटकामध्ये एक खेळाडू 30 षटकाच्या मध्ये घेतला जाईल. रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येक संघाकरिता समान. दुसऱ्या षटकाला सुरुवात. आदित्य सज्ज झाला पहिला बॉल घेऊन. पहिलाच बॉल समोर केला. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगल्या क्षेत्रात शिंगले. तो परत एक सिंगल रन. पहिल्या बॉल वरती या ठिकाणी सिंगल रन. 9 धावा फलकावरती. पुढचा बॉल आदित्याचा. पुढचा बॉल शॉट टाकला. मिड विकेटला केला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. ओम चेंडूला स्टॉप करतो. परत एक सिंगल रन. या सिंगलच्या मध्ये धाव फलकावर धावा डबल डिसिट मध्ये 10 अंकांवरती 10 रन. आदित्यानं पाहतो गोलाच्या तरी ट्रॅक वरती. या वेळेला समोर डाऊन दी ग्राउंड फटका. सुंदर खेळाने सरळ बॉलला फेकून दिलाय. सीमा रेषा पलीकडे अजित ब्रँडचा ब्रँडेड A1 क्वालिटी षटकार 6 धावा.
15 15 बॉल 17 हा सामना जिंकण्याकरिता आपण पाहतो अजित आणि देखील गेअर चेंज केला आता मोठ्या फटक्यांची मिशवाणी त्यांच्या माध्यमातून यावाला फटका देखील सुंदर खेळला बॉल मात्र कव्हरला डीप मध्ये फिल्डर आहेत बॉल स्टॉप करतो परत एक सिंगल रन समीकरण पूर्णपणे सोपा झाला 16 मध्ये 14 मध्ये 16 पाहिजेत अजून या षटकातील 2 बॉलचं खेळणं बाकी आहे चांगल्या चेंडूची निवड करावी लागेल गोलंदाज आदित्यला जबाबदारी घ्यावी लागेल मॅचची षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा यावाला फटका फसलाय की छान आहे फटका छान आहे सर आमच्या श्रीराज घरत यांच्या भव्य स्वागतासाठी हा आलाय फायर चषक षटकार 6 हे पहा आमच्या समोरचा कक्ष या ठिकाणी कॅप्चर करत असताना उन्हाचा स्वाल ह्याच्या माध्यमातून थँक्यू सो मच डिअर पाहतो अक्षयजी नाईक सरांना या ठिकाणी मात्र स्क्रीनवरती दाखवलं जात नंतर आमचे संपूर्ण कमिटी मेंबरला देखील या ठिकाणी मात्र स्क्रीनवरती दाखवलं जात आहे टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहिलं शॉर्ट बॉल टाकला त्याच्यावरती पूल केला आणि पूल केल्यानंतर बॉल हा सक्सेसफुली लँड झाला 6च्या दिशेनं आता चांगला बॉल आहे निर्धाव चेंडू आला डॉट बॉल धावफलक स्थिरला धावफलकावर धावा 2 षटकाच्या समोर 23 आता येणारे 12 बॉल 10 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता चला फिल्डिंग करण्यासंग आपण लवकर क्षेत्राशी सजवून घ्या येणारे 12 बॉल 10 ची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका केलाय सरळ बॉलला फेकून दिलाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार 4 यावर फटका पोचला मिस टायमिंग चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पहिल्या अट्ट्यामध्ये झेड सुटला दुसऱ्या अट्ट्यामध्ये देखील झील त्यांच्यामध्ये सुटला गेला या ठिकाणी धावा मिळते या बॉलवरती एक सिंगल 28 आउट 28 रन ऑन दी बोर्ड आता येणारे 10 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता आपण पाहतोय आता ही चांगला बॉल निर्धाव चेंडू डॉट लेट परंतु थीटच्या दिशेने चांगला चेंडू पडला अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज मिस्टर कल्पक या गोलंदाजाला क्षमता आहे जरी मात्र 3 बॉल डॉट टाकल्याने अंतिम षटकामागे 6 मध्ये 5 राहू शकतात परंतु 3 बॉलवरती घडणार काय या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली आहे पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती वन्स अगेन सज्ज होईल बॉल क्रमांक 4 घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर दी विकेट स्ट्राइक इन वरती फलंदाज पाहायला मिळतो मिस्टर साजन फटका केला मिस्टामी शॉट स्वतःच्या फलंदाज चांगला झेल कॅरी केला फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन
8 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रुपेश दाखल झालेत. यावाला बॅटला बॉल स्पर्श, आता गोलंदाज करेल हर्ष. मॅचची गोल्डन विकेट डाऊन. सात बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता अगोदर उल्लेख केला. जर मात्र 3 बॉल मात्र डॉट स्वरूपात आले ना तर मॅच मध्ये मजा येईल. 2 विकेट आल्या 2 बॉल वरती. हा बॉल डॉट आला पाहिजे पाठीराखे मंत्री सरवलीचे. परंतु या ठिकाणी मात्र पाठीराखे पास्तरची मध्ये या बॉलवरती सिंगल रन आली ना तरी देखील हरकत नाही. 6 मध्ये 4 राहू शकतात. एक्सेप्ट या बॉलवरती काय घडेल हे सर्व काही समीकरण अंतिम षटकात राहील. अक्षय आला पाठीसाठी. गोलंदाजी करण्याकरिता कल्पक सज्ज होतात. ओव्हर द विकेटनं ओव्हर द विकेट ना आले डॉट टाकलाय. मॅचचं समीकरण काय म्हणतीये? 6 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. चला फिल्डिंग करण्यास संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. रिक्वेस्ट करतोय कारण की आपल्याला अजूनही एक सामना हा खेळवायचा आहे. 6 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. असे कमी सामने असतात ते मात्र रंगताना पाहायला मिळतील. क्रिकेटच्या खेळामध्ये छोटी टोटल कधी मोठी ठरते. मोठी टोटल क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी छोटी ठरते. परंतु या ठिकाणी मात्र फायटिंग टोटल स्कोअर पाहायला मिळाली. अगोदर उल्लेख केला जर मात्र 30च्या पलीकडे धावा गेला ना हा मॅच मध्ये मजा येईल आणि ती मजा सध्या तरी पाहायला मिळते. 24 मध्ये 33चं टार्गेट होतं. आता मात्र 18 मध्ये 28 आल्यात. आता 6 मध्ये 5 राहिल्यात. कुठल्या बाजूने हा सामना जाईल? सरवली की फायर पास्तळ. पास्तळ की सरवलीच्या बाजूनं. दोन्ही संघ ब ब पाहायला मिळतात. अंतिम षटक घेऊन गोलंदाज साहिल राऊत सज्ज होत आहे पहिला बॉल घेऊन. पहिला बॉल फुल टॉस टाकला त्याच्यावरती विकेट येईल. परंतु या ठिकाणी मिस्टेक केली आहे. अगदी डबल माइंड सेट झालं ती. बॉल फेकू की बॉल हातात ठेवू. बॉल फेकू की बॉल हातात ठेवू. परंतु अंतिम क्षणाला या ठिकाणी बॉल हातात ठेवला. माहिती आहे ओव्हर थ्रो झाला तर पूर्णपणे मॅचचं टर्निंग पॉईंट ठरू शकतं. हा पा ॲक्शन रिप्ले. अगदी मात्र थ्रो करण्याचा प्रयत्न तर आपण मात्र पाहतोय अंडरम थ्रो त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. 5-4. जर थ्रो पहिला केल्यास डेफिनेटली फलंदाज हे मात्र बाद झाले असते. परंतु असं चित्र आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळालं नाहीये. 5 बॉल 4. 4 धावा 5 बॉल मध्ये. काय सामना रंगता अप्रतिम दर्शकदार नेत्रदीपक क्वालिटी सामना मैदानाच्या आतमध्ये आंबोडगोड क्रीडांगणावरती पाहायला मिळतोय. अक्षय पाटीक साडी. अक्षय यांना परकट केलाय. फटका सुंदर केला. डीप मध्ये फिल्डर आहे तोपर्यंत चिन्ह स्टॉप. 2 पूर्ण होतील. झेल घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता असं प्रत्येकाचं म्हणणं आहे. कारण ज्या पद्धतीचं सिच्युएशन म्हणते आता 3-2 ज्या बॉल होती 2 आले समज 4 बॉल 2. पहिल्या बॉलवरती सिंगल रन. दुसरा बॉलवरती द्वितीय रन. 4 बॉलमध्ये 2 धावांचा हा सामना पाहायला मिळतोय. अक्षयला पण पाहतोय स्ट्राईक एंड वरती मॅच फिनिश करेल का. या वाला बैठक बॉलिंग स्वीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. मॅचला कलाटली लावणार हा चेंडू. आता सेल्फ कॉन्फिडन्स या ठिकाणी गोलंदाज साहिल राऊत यांचा वाढला असेल.